हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं घरच्या घरी छान असं चमचमीत टेस्टी असं शाही पनीर कसं करायचं ते पाहणार आहे। तुम्हाला बघून कळत असेल मस्त असं आपलं पनीरची भाजी झालेली आहे, एकदम टेस्टी। घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे। नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने शाही पनीरची भाजी नक्की करून बघा, एकदम मस्त टेस्टी असं हे शाही पनीर मस्त बनतं। नक्की पनीरची भाजी करून बघा, तुमची पण छानच होईल। तुम्हाला बघून कळत असेल एकदम टेस्टी अशी ही भाजी झालेली आहे। नक्की करून बघा, एकदम छान बनते। एकदा बनवलं तर तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवणार एकदम छान अशी बनते बघा। तुम्ही ही चपाती बरोबर, नान बरोबर, कशाबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर मस्त टेस्टी लागते। करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 2 टोमॅटो या पद्धतीने कट करून घेतलेले आहे, मीडियम साईजचे। 2 मी यामध्ये बेडगी मिरची घेतलेली आहे। हे आता वाटण करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो 2 कट केलेले घातलेले आहेत, मिरची कट करून घातलेली आहे आणि छान अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, उभे पातळ चिरून। 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं असं घेतलेलं आहे। आता हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, कांदा, लसूण आणि इथे आलं। आता याची पण पेस्ट बनवून घ्यायची। इथे पण मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहेत। आता अर्धा कप काजू मी 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातले होते, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून काजूची पण पेस्ट करून घेतलेली आहे। टोमॅटो, काजू आणि कांद्याची पेस्ट, आपल्या तिन्ही पेस्ट तयार झालेल्या आहेत। आता 250 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे, ते आता तुपामध्ये आपण फ्राय करून घेणार आहे। 2 चमचे मी कढईमध्ये तूप घातलेलं आहे। तूप गरम झाल्याच्या नंतर यामध्ये सगळं 250 ग्रॅम पनीर या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि छान असं फ्राय करून घ्यायचं। जास्त मी पनीर फ्राय करून घेणार नाही, थोडंसं मीठ घालायचं यामध्ये। मीठ घातल्यामुळे पनीरच्या भाजीची चव छान लागते पनीर भाजीमध्ये। आणि हे फ्राय झाल्यानंतर असं जास्त टाईट होत नाही, मऊ राहतं बघा। या पद्धतीने मी पनीर चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे। आता हे काढून घेते बघा। छान असं तुपावर पनीर आपण फ्राय करून घेतलेलं आहे, काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये। आता त्याच तुपामध्ये थोडंसं तेल घालायचं भाजी बनवण्यासाठी, त्याच कढईमध्ये भाजी बनवून घेणार आहे। आता तेलामध्ये इथे मी 2 तमालपत्र, 3 लवंग, 1 मसाला वेलची, 2 छोटी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 6 ते 7 काळे मिरी आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत। हे 10 सेकंद आपण परतून घेतलेलं आहे। त्यावर सुरुवातीला कांद्याची पेस्ट घालायची आणि ती चांगली परतून घ्यायची। इथे बघू शकताय 5 मिनिटं आपल्याला तेल सुटेपर्यंत ही पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे। इथे ही तेल सुटलेलं आहे, चांगली पेस्ट परतलेली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये काजूची पेस्ट घालायची, काजूची पेस्ट घालायची आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची, कारण काजूची पेस्ट असल्यामुळे ते खाली लागू शकते। मिक्स करून 1 मिनिट ही मी पेस्ट परतून घेते। 1 मिनिट ही परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आणि टोमॅटो पेस्ट घालून आपण फक्त मिक्स करून घेणार आहे यामध्ये, कारण काजूची पेस्ट घातलेली आहे, खाली लागू नये म्हणून फक्त मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहे। हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये मसाले घालणार आहे, सुके मसाले। त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे, 1 छोटा चमचा मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 छोटा चमचा धने पूड आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। हे मसाले आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम कमी करायची आणि तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतून घ्यायचे। मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे, मी मसाले चांगले परतून घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 टेबलस्पून होईल एवढं दही घालून घ्यायचं। दही घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून दुधाची साय घालायची। दुधाची साय नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता। मी इथे 2 टेबलस्पून दुधाची साय घातलेली आहे।
हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दही आणि साई घातल्यानंतर मी छान 2 मिनटं परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर मी इथे यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे. हवं तर यामध्ये तुम्ही 1 चमचा किचन किंग मसालासुद्धा घालू शकता, त्याने पण टेस्ट छान येते या स्टेजला. आणि त्यामध्ये मी आपण इथे फ्राय केलेले पनीर घालायचं आणि पनीर मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पनीर मसाल्यामध्ये 1 मिनटं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये 1 कप होईल एवढं गरम पाणी घालायचं. मी अंदाजेच पाणी घातलेलं आहे, 1 कप होईल एवढं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि झाकण ठेवायचं यावर. तुम्ही मीठ चेक करून घ्या आणि छान असं हे पनीर 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं. 3 ते 4 मिनटानंतर बघा छान असं याला तेल सुटलेलं आहे. भाजी छान अशी आपली तयार झालेली आहे. ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. सगळ्यात छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. इथे बघा कोथिंबीर घालून मी छान याला मिक्स करून घेते. एकदम टेस्टी चविष्ट अशी पनीरची आपण भाजी बनवलेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल याचं टेक्स्चर बघा छान आलेलं आहे. जसं आपण पनीरच्या भाजीला असतं तसं हॉटेलमध्ये जशी पनीरची भाजी असते तसं आपलं टेक्स्चर आलेलं आहे. घरच्या घरी आपण ही साध्या सोप्या पद्धतीने पनीरची भाजी बनवलेली आहे. मस्त बघून कळत असेल तुम्हाला किती टेस्टी अशी भाजी आपली बनलेली आहे. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने शाही पनीर बनवून बघा. एकदम छान, एकदम टेस्टी घरच्या घरी मस्त भाजी बनते. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.